मागच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला म्हणलं होतं की माझी सेमिस्टर एक्झाम जवळ येत आहे आणि त्यासाठी मला भरायचा होता एक्झाम फॉर्म आणि ते एक्झाम फॉर्म मला आजच्या सबमिट पण करायचं होतं आमच्या कॉलेजमध्ये. मग काय लागणाऱ्या डॉक्युमेंटची झेरॉक्स काढून गेले होते मी कॉलेजमध्ये आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर मला माहिती झालं की आज एक्झाम आहे. मग काय एक्झाम द्यायला बसले होते. असं होते कॉलेजच्या ग्रुपवरचे मेसेज बघलं नाही की असे काही सिच्युएशन येते आपल्या चेहऱ्यापुढे आणि या सिच्युएशनला कसं फेस करायचं होतं मला पण माहिती नव्हतं. एक्झाम तर दिली पण त्या एक्झाम मध्ये मला मार्क 0च पडणार होते. मग काय मॅडम कडे गेले होते. मॅडमला म्हणलं होतं फॉर्म सबमिट करायचा आहे. मॅम म्हणले होते की एक्झाम फॉर्म सबमिट करायला आता उद्या येतो. मग काय उद्याच्या दिवशी मला टाइम नव्हता कारण की उद्या होतं माझं ऑर्डर जे की उंचाड्याला होतं. हातगावून आम्हाला जायचं होतं बाबणी फाट्याला आणि तिथून आम्हाला जायचं होतं उंचाड्याला. पण या गाडीमध्ये एका लेकरानं आम्हाला एवढं जास्त परेशान केलं होतं आम्ही तर त्याला कदरूनच गेल्या होत्या. आजची जी डेट होती या डेट मध्ये आम्हाला करायचं होतं बेबी वेलकम आणि त्यासाठी आम्हाला करायचं होतं फ्लावर आणि सम बलून डेकोरेशन. घरी गेल्यानंतर ते भैया आम्हाला 2-3 वेळेस विचारले की ताई चहा करू का म्हणून. तर आम्ही म्हणलं होतं बाबा आम्हाला चहा नाही प्यायची आम्हाला काही थंड प्यायचं. मग काय ते दादा आमच्यासाठी स्प्राईट घेऊन आले होते. कंटिन्यू 2.5 तास काम केलं आणि त्यानंतर काही रिझल्ट असा होता. आणि हे डेकोरेशन तुम्हाला आवडलं की नाही कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि याचे चार्जेस घेतले होते मी 5,000 रुपये. आजच्या डेकोरेशन मध्ये मला लागले होते 20 किलो फुलं, 2 कटआउट यूज केले होते, त्याचबरोबर वेलकम नाव आणि रूम पूर्ण डेकोर केली होती आणि बलूनचे 2 पिल्लर पण होते.